नमो बुद्धाय. जय भीम मित्रांनो. आणि आज न्यू सुभेदार क्षेत्रातील महिला जणांनी भीमरत्न बौद्धविहाराच्या महिलांनी आज या ठिकाणी ज्याप्रमाणे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मदतीचा हात देण्यास एकमेकाला सांगितलं आहे, त्याचप्रमाणे आज या महिलांनी भीमरत्न बौद्धविहार या महिलांनी आज या ठिकाणी एक मदतीचा हात म्हणजे एक भेटवस्तू देऊन त्यांना समोरच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि आपल्याकडे वकील साहेब ॲडव्होकेट रमेश साहेब सुद्धा आपल्याशी जुळलेले आहेत. काय सांगणं जाणून घेऊया सर, आपला पहिला सांगा. मी ॲडव्होकेट डॉक्टर रमेश राठोड. मी हायकोर्टाला वकील म्हणून प्रॅक्टिस करतो, त्याचबरोबर चॅरिटीला सुद्धा वकील म्हणून प्रॅक्टिस करतो आहे. आज अत्यंत आनंदाची बाब आहे मित्र हो. आज या ठिकाणी आमचा महिला मंडळ आलेला आहे. या महिला मंडळाच्या कल्पनेतून त्यांना एक कल्पना साकार करायची आहे, कारण ते सर्व बाबासाहेबांचे अनुयायी आहेत. बाबासाहेबांकडून त्यांनी शिकवण केलेली आहे की आपण आपल्या लोकांना पेबॅक टू द सोसायटी काय करायचं आहे. हे सुभेदार नगरचे वासी आहेत, सुभेदार लेआउटला राहतात, त्या ठिकाणी भीमरत्न बुद्ध विहारांमध्ये सतत कार्यक्रम करत असतात. त्याच कल्पनेतून त्यांच्या डोक्यात एक कल्पना आली की आपण आपल्या महिला मंडळाला एक नावरूप द्यावं. त्या नावरूपाच्या निमित्ताने त्या या सतत या ठिकाणी या ऑफिसला येत होत्या. त्यातून त्यांनी सुकेशनी सखी संघ हा एक महिलांचा मंडळ निर्माण करण्यासाठी सतत या ठिकाणी येत होत्या. सतत या ठिकाणी येत असताना त्यांना शाहू महाराजांची आठवण झाली. शाहू महाराजांनी गंगाराम कांबळे यांना एक छोटीशी दुकान लावून दिली होती आणि त्या दुकानाचं नाव सुधारक होतं. त्या सुधारक हॉटेलमध्ये सुद्धा शाहू महाराज जायचे आहेत, कारण शाहू महाराजांनी बाबासाहेबांना जी मदत केली त्या मदतीनंच त्यांनाही वाटलं की आपण सुद्धा अशाच प्रकारच्या आपल्यातून शोषित पीडितातून निर्माण झालेली जी मंडळी आहेत त्यांना या छोट्याशा जो काही त्यांचा रेस्टॉरंट आहे, छोटासा जो काही दुकान आहे, या दुकानाला आपण मदत केली पाहिजे. या मदतीतून त्यांनी या ठिकाणी येणारे चहा पिण्यासाठी जे लोक येतात ते उभे राहतात. काही ज्येष्ठ मंडळी असतात, काही वकील असतात, काही महिला असतात. त्यामुळे यांना आपण या ठिकाणी बसण्यासाठी काहीतरी आपण आपल्याकडून दान करावं. त्या दान करण्याच्या कल्पनेतून त्यांनी या जी छोटीशी जी दुकान आहे, या दुकानाची जी सांभाळ करणारी जी मालकीण आहेत सहारे मॅडमशी त्यांनी चर्चा केल्यात आणि चर्चा केल्यानंतर त्या सहारे मॅडमनी सांगितलं की आम्हाला या ठिकाणी आपण स्टूल द्यावं, ज्या स्टूलमध्ये लोकांना सहज बसता येईल. त्यामुळे त्या कल्पनेतून या सुकेशनी सखी संघाने विचार केला आणि आज त्या सखी संघाने जो स्वप्न जी वचन दिलं होतं तो अभिवचन आज पूर्ण केलं आहे. आज या ठिकाणी त्या या छोटेखानी असलेल्या जो काही चहाचा स्टॉल आहे, या चहाच्या स्टॉलवर त्यांनी आज बाबासाहेबाचं स्वप्न, त्याचबरोबर त्यांनी हा स्टूल दिलेला आहे. स्टूल बरोबर आमच्या लीलाताई डुमरे यांची सुद्धा कल्पना होती की आपण बाबासाहेबांचे अनुयायी आहोत, पुस्तक असेल तर मस्तक असेल आपण म्हणून पुस्तक सुद्धा त्यांना दिला पाहिजे. त्यामुळे त्यांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म बाबासाहेबांनी जो पुस्तक लिहिलं तो पुस्तक सुद्धा या ठिकाणी मी लीलाताईंना, विभाताईंना आणि सर्व मंडळी महिला सुकेशनी सखी संघाच्या सर्व महिलांना विनंती करतो त्यांनी स्टूल सोबत आपला हा फोटो सुद्धा आपल्या सहारेताईने द्यावा ही विनंती करतो. स्टूलचे फोटो काढा. स्टूलचे पण फोटो काढा. न्यू सुभेदार क्षेत्रातून लीलाताई डुमरे मॅडम भीमरत्न बौद्धविहाराच्या महिलांनी आज या ठिकाणी ज्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानवाने जसं लोकांना
मदतीचा हात देऊन सामोरं जनतेला वाढवण्यासाठी काम केलं आहे. त्याचप्रमाणे आज भीमरत्न बुद्धिविहाराच्या महिलांनी सुद्धा एक सुंदर असा उपक्रम राबवून म्हणजे त्यांना भेटवस्तू च्या स्वरूपामध्ये टेबल्स आणि बसायला काही सामग्री देण्याचं काम केलं आहे. आपल्याकडे मान्यवर मॅडम जुळलेले आहे आणि काय सांगलं जाणून घेऊया. मॅडमला पहिलं सांगा. माझं नाव लीलाताई दीपक डुंबेरे. मी न्यू सुभेदार लेआउट हुडकेश्वर रोड ठवरे कॉलनी इथून आलेले आहे. आमच्या भीमरत्न बुद्ध विहारमधून सर्व महिलांनी दान गोळा करून म्हणजे माझ्याकडे दिलेलं आहे आणि त्या दानातून आमच्या सहारे ताई यांना हे दान आम्ही घेऊन आलो आज. तर अशा प्रकारे आम्ही काही काय म्हणता येईल असं राबवत असतो आम्ही. कुणाला तरी दान द्यायचं, कुणाला आर्थिक मदत करायची. एकदा शाळेच्या विद्यार्थ्यांना सुद्धा आम्ही 22 बंच वाटले होते. 50 मुलांची परीक्षा होती. हेमंत जकाते शाळा आहे महाडगी नगरला. तर तिथे आम्ही 6 डिसेंबरला बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण दिवस होता. तर त्या दिवशी परीक्षा लागत होती शाळेमध्ये. तर तिथल्या मुलांना 50 रुपये ते देऊ शकत नव्हते. तर आम्ही म्हटलं की आम्ही त्यांची फीस पण भरू आणि 50 विद्यार्थ्यांना परीक्षेला बसवलं आणि पुस्तकं सुद्धा त्यांना 22 बंच म्हणजे एका बंचमध्ये 6 पुस्तकं असायचे. अशा प्रकारे आम्ही 22 बंच तर 22 बंच त्या शाळेला भेट दिलं. त्या विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा. संविधानाची पुस्तक, बुद्ध आणि धम्म, बुद्ध आणि कार्ल मार्क्स, अजून 2-3 पुस्तक अशा प्रकारे त्या 22 बंच आम्ही प्रत्येक विद्यार्थ्यांना दिलं. तशाच प्रकारे आम्ही बुद्धगयेला सुद्धा भरपूर दान म्हणजे भिक्खू संघासाठी आम्ही ते दान गोळा केलं एरियामधून, आमच्या न्यू सुभेदारच्या एरियामधून. आणि घरगुती जेवढं साहित्य लागते, धान्य वगैरे सर्वच प्रकारचं, तर ते सुद्धा आम्ही स्वतः आंदोलनामध्ये गेले. बुद्धगयाला महाबोधी महाविहार मुक्त होण्याकरता तिथे भिक्खू संघांचं आंदोलन होतं. तर तिथे मी स्वतः तिथे जाऊन त्यांना दान देऊन आले काय. आणि अशा प्रकारे माझ्या ह्या ताईंकडे आले, सहारे ताईंकडे चहा वगैरे घेत होतो. तर ताईंकडे स्टूल नव्हते. वकील लोक उठून जात होते, आम्हाला स्टूल बसायला देत होते. आणि ताईकडे तेवढे स्टूल नसल्यामुळे तुटके वगैरे दिसले तर मला काही ते योग्य वाटलं नाही. तर म्हटलं आपण आपल्या विहारातर्फे भीमरत्न बुद्ध विहार ठवरे कॉलनी यांच्या वतीनं आपण देण्याचं ठरविलं असं. तर अशी आर्थिक मदत कुणाला गरीब लोकांना वगैरे आम्ही करत असतो. फुलाची पाकळी आपल्या याच्यामधून आम्ही करत असतो. तर आमचा हा संघ आहे. आणि चला नमो बुद्धाय, जय भीम. आपण आपल्या भीमरत्न बुद्धिविहाराच्या वतीने ठिकठिकाणी मदतीचा हात देतात आणि आपल्या बुद्ध विहारांनी महाबोधी महाविहारासाठी एक मोठा असा पाठिंबा बिहारच्या महाबोधी महाविहार या ठिकाणी जाऊन सुद्धा त्यांना आर्थिक मदत व त्यांना धान्याची मदत आणि या प्रकारच्या तुम्ही सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी मदतीचा हात देता. आणि आपल्या उपक्रमांच्या माध्यमातून आज या ठिकाणी आपण आपल्याकडे जे मान्यवर मॅडम आहे त्यांना आपला बाबासाहेबांच्या मदतीचा हात देण्याचं सांगत आहेत. त्याचा तुम्ही तज्ञ व कमल चालताना आणि एक मदतीचा हात तुम्ही आज यांना स्टूल आणि बसण्याच्या सामग्री त्यांना देण्यात आली आहे. आणि आमच्याकडून तुम्हाला क्रांतिकारी जय भीम, जय भीम, जय भीम. त्याचप्रमाणे मी ओबीसी समाज जो आहे, मी माझं LICचं काम करते आहे. मी LIC ॲडवायझर आहे. त्याचप्रमाणे मी प्रत्येकांच्या घरी जात असते. तर बऱ्याचशा लोकांना बाबासाहेबांचं काही कळत नाही. तर म्हणून मी बुद्ध आणि त्यांचा धम्म हे पुस्तक सुद्धा ओबीसी समाजाला देत असते माझ्याकडून दान म्हणून, की त्यांनी जेणेकरून वाचलं पाहिजे आणि बाबासाहेब कळला पाहिजे. बरेचसे लोक मला विचारत असतात की तुम्ही बाबासाहेबांनाच म्हणजे प्रेरित आहात वगैरे असे. तर म्हटलं हो, त्यांच्यामुळे आपल्याला संविधान मिळालेलं आहे
आपण आता चांगल्या प्रकारे राहू शकतो. तर अशा प्रकारे मी बोलत असते आणि पुस्तक दान करत असते, कुणाला हिंदीमध्ये, कुणाला मराठीमध्ये. तर अशा लीलाताई आपल्या LICच्या कामामधून काम काढून ठिकठिकाणी जाताना आपल्यासोबत तथागत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुस्तकाचा संग्रह त्यांच्यासोबत राहतो. आणि वेगवेगळ्या OBC SC ST समाजाच्या महिलांना आणि ज्या गरजू व्यक्तींना बाबासाहेब आणि तथागतांचे विचार समजावे याकरता त्यांना फुलातून एक पुस्तकाच्या माध्यमातून आपण त्यांना महामानव डॉक्टर बाबासाहेब आणि तथागताचे विचार त्यांच्या अंगी यावे याकरता त्यांनी पुस्तक सुद्धा ते भेट देतात. आणि आज ज्यांनी चॅनलवर त्यांनी आपल्याला एक छोटीशी भेट घेतली होती, त्यांना आपल्या चॅनलची विभाताई सुद्धा जुळलेली आहे. तळागाळाच्या लोकांना मदतीचा हात देतात आणि आज या ठिकाणी ज्याप्रमाणे तथागत आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा एक आपल्याला संदेश दिला. आणि त्याच्यामधलाच एक मोठा गट म्हणजे संघटन. आणि भीमरत्न बौद्धिविहार यांच्या एक संघटनांनी आज या ठिकाणी एक मदतीचा हात देण्याचं काम केलं आहे आणि काही भेटवस्तू दिल्या आहे. आपल्याकडे मान्यवर मॅडम जुळलेले आहे. काय सांगणं जाणून घ्या मॅडमला पाहिजे. नमो बुद्धाय, जय भीम. मी विभा यशवंत बागडेन, नवीन सुभेदार लेआउट नागपूर. गेल्या अनेक वर्षापासून भीमरत्न बुद्ध विहार ह्या विहारातील उपासिका 25 वर्षापासून अनेक मदतीचे गरजू लोकांना मदत करत आहेत, कार्यक्रम राबवत आहेत. परंतु आमच्याकडे महिला संघाचं रजिस्ट्रेशन नव्हतं, तर आम्हाला राठोड सरांनी खूप मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या मार्गदर्शनातून आम्ही सुकेशिनी सखी संघ ही बहुउद्देशीय संस्था रजिस्ट्रेशन करण्याकरिता इथं नेहमी येत होतो. तर सहारे मॅडमला आम्ही छोटीशी भेट देण्याकरिता आज आलो आणि ती दान त्यांनी स्वीकार. तर सहारे ताईला आम्ही छोटीशी भेट दिली आहे आणि त्यांनी पण ती तेवढ्याच उत्सुकतेने स्वीकार केली आहे. त्याबद्दल सहारे ताईंचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. आणि राठोड सरांचं पण खूप खूप धन्यवाद. त्यांनी आम्हाला खूप मदत केलेली आहे. आणि आता आम्ही नवीन आमची संस्था बहुउद्देशीय संस्था सुकेशिनी सखी संघ निर्माण केलेली आहे. मी आशा करते की आमचा संघ असाच भरभरून फुलो आणि तळागाळातील लोकांना नेहमीच मदत करण्याकरिता प्रोत्साहन देऊन आम्ही त्यांची सदैव सेवा करू. अशीच आमचा हा अंकुरित झालेला रोपटा आहे, हा खूप विशाल वृक्षामध्ये रूपांतरित हो आणि तळागाळातील लोकांना आमच्याकडून असंच मदतीचा हात नेहमी लाभो हीच अपेक्षा करून मी इथं थांबते. नमो बुद्धाय, जय भीम. सुकेशिनी सखी संघाचा हा एक इथे रजिस्ट्रेशन करण्यासाठी सुद्धा या उत्सव राबवण्यात येणार आहे. आणि आज यांच्या वतीने आज इथे भेटवस्तू देण्यात आली आहे. ज्याप्रमाणे पिंपळाचं झाड, ज्याप्रमाणे वडवृक्ष आणि पिंपळाचं झाड जसं वाळत जातो, त्याचप्रमाणे सुकेशिनी संघ सुद्धा मोठा वाढवावा आणि तथागत आणि बाबासाहेबांचे विचार प्रत्येक घरी, प्रत्येक ठिकाणी रुजवावे, एक त्यांचा सुंदर असा संदेश देताना. आणि आमच्याकडून त्यांना क्रांतिकारी जय भीम. जय भीम. मान्यवर ताई जुळलेले आहे आणि आज त्यांना महिलांच्या वतीने त्यांना एक भेटवस्तू आणि तथागताचा पुस्तक देण्यात आला आहे. काय आहे सांगण्यात जाणून घेऊया. काय सांगत आहे? जय भीम. नमो बुद्धाय. माझं नाव ज्योती विनोद सहारे आहे. मी टी स्टॉल चालवते आणि ह्या ताई आल्या माझ्याकडे चहा घ्यायला. त्यांना वाटलं की इथे स्टूल कमी आहेत, तर त्यांना असं वाटलं की तुम्हाला स्टूल देऊ का ताई. तर मी म्हटलं हो द्या. तर त्यांनी मदतीचा हात माझ्याकडे हे केला आणि मला स्टूलाची मदत केली आणि मला खूप खूप धन्यवाद त्यांचा की मला स्टूल दिले. आणि अशाच वतीने माझ्या ह्या सर्व सखी संघ समोर जावं आणि खूप खूप भरभरीत हो अशी माझी इच्छा आहे. सखी संघ भरभरीत मोठा व्हावा असं त्यांनी शुभेच्छा सुद्धा दिली आहे. आणि
या उपक्रमाच्या माध्यमाने समाजामध्ये जागृती फैलेल आणि प्रत्येक व्यक्तीला मदतीचा हात देण्याचा काम सुद्धा त्यांच्या केला जाणार आणि आमच्याकडून त्यांना सुद्धा क्रांतिकारी जय भीम